तर विद्यार्थी मित्रांनो, आपला कृषी सेवक सरळ सेवा एक्झाम साठीचा आपला जो काही लेक्चर सिरीज चालू होती, तर त्यासाठी आपला दुसरा टॉपिक असणार आहे खडक आणि खनिजे. तर खडक आणि खनिजे यामध्ये आपण काय पाहणार आहोत? पहिल्यांदा आपण पाहणार आहोत खडक आणि खनिजे यांची जी काही ओळख आहे, तर ती ओळख. त्याचबरोबर खडकांचे प्रकार पाहणार आहोत. त्यानंतर खनिजांचे प्रकार, मृदा खनिजे आणि पारिभाषिक शब्द इत्यादी पॉइंट्स आपण या टॉपिक मधून कव्हर करणार आहोत. तर सर्वप्रथम पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी बरेच सिद्धांत आहेत. त्यांपैकी नेब्युलर सिद्धांत बरेच जण ग्राह्य मानतात. कोणता सिद्धांत ग्राह्य मानतात? तर नेब्युलर हा सिद्धांत काय करतात? बरेच जण ग्राह्य मानतात. या सिद्धांताप्रमाणे विश्वातील रसरशीत वायुरूपी तेजोगोलापासून सूर्यमाला आणि तिच्यातील ग्रह यांची उत्पत्ती झाली असे म्हणतात. आपली पृथ्वी सूर्यापासून निर्माण झाली आहे. सुरुवातीला ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. पृथ्वी काय होती? सुरुवातीला जी सूर्याप्रमाणे तेजस्वी होती. कारण की का? तर पृथ्वी सूर्यापासून तयार झालेली आहे. कालांतराने ती थंड झाली आणि तिला घनस्थिती म्हणजे काय? सॉलिड स्टेट प्राप्त झाली. काही कालानंतर पृथ्वी काय झाली? थंड झाली आणि कुठल्या स्टेटमध्ये आली? सॉलिड स्टेट म्हणजे घनस्थितीमध्ये आली. या घनस्थितीत स्फटिकासारखी निरनिराळी खनिजे शुद्ध व अशुद्ध स्वरूपात तयार झाली. मग ते काय सॉलिड स्टेटमध्ये आल्यानंतर त्या घनस्थितीत काय झाले? स्फटिकासारखी निरनिराळी खनिजे तयार झाली शुद्ध आणि अशुद्ध रूपात. तसेच उष्णता व दाब यांमुळे निरनिराळ्या प्रकारचे खडक तयार झाले. उष्णता आणि दाब यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे खडक तयार झाले आणि ही खनिजे व खडक मिळून पृथ्वीच्या पाठीवर एक कठीण कवच तयार झाला. आणि काय? हे दोन्ही खनिजे आणि खडक मिळून काय भाग झाला? एक पृथ्वीच्या पाठीवर एक कठीण कवच तयार झाला. पृथ्वीच्या गोलाच्या रचनेत हवा, पाणी, खडक अशी 3 आवरणे. जी काय आपली पृथ्वी गोल आहे, तर त्या गोलाच्या रचनेमध्ये किती आवरणे आहेत? एकूण 3 आवरणे आहेत. पहिलं आवरण हवा, दुसरं आवरण पाणी आणि तिसरं आवरण खडक असं आहे. हे 3 आवरण पृथ्वीच्या गोलाच्या रचनेत आहे. वातावरण म्हणजे ऍटमॉस्फिअर, जलावरण हायड्रोस्फिअर आणि भूमंडळ म्हणजे लिथोस्फिअर. मृदावरण हे उंच सकल स्वरूपाचे असून त्याची जाडी 16 ते 32 किलोमीटर पर्यंत आढळते. मृदावरण किती असते? हे उंच सकल स्वरूपाचे आहे आणि त्याची जाडी जी आहे 16 ते 32 किलोमीटर पर्यंत आढळते. मृदावरणात निरनिराळ्या प्रकारचे खडक व खनिजे आहेत. जमिनीची उत्पत्ती खडक व खनिजे यांपासून झालेली आहे. तर जमिनीची जी काय उत्पत्ती आहे, जमीन कशापासून झालेली आहे? खडक आणि खनिजे यांपासून झालेली आहे. आपण पहिल्या लेक्चर मध्ये त्याला पाहिलं होतं की जमीन बनायला किती वेळ लागतो, त्याची गती कशी आहे, मंद आहे की अमंद आहे, ही संपूर्ण आपण टॉपिक मध्ये कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आता आपण सुरुवात करूया आपल्या टॉपिकला. आपण काय पाहणार आहोत ते पाहिलं. तर पहिला आपला पॉइंट आहे खडक व खनिजे यांची ओळख. तर खडकांपासून काय तयार होते? माती तयार होते. हे आपण पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं. ज्या प्रकारच्या खडकांपासून माती तयार होते, त्या खडकांचे गुणधर्म त्या मातीमध्ये उतरतात. साहजिक आहे की एखादा दगड आहे, एखादा खडक आहे, तर त्या खडकामध्ये जे काही गुणधर्म आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये चुना असेल, XYZ दुसरं काहीही असेल, तर ते जे काही याचा मातीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्याच्यातले जे काही गुणधर्म आहेत, तर ती काय येतात? मातीमध्ये येतात. खडकात असणारी खनिज द्रव्ये व रंगरूप त्या खडकापासून तयार झालेल्या सर्व मातींमध्ये सारखीच असतात. पृथ्वीचे मूळ स्वरूप लक्षात घेतले तर तिच्या पृष्ठभागावरील उष्णता उत्सर्जित झाल्यामुळे तेथे साईसारखा पापुद्रा जमू लागतो. हा पापुद्रा प्रथम द्रवरूप आणि नंतर घनरूप बनला. जो काय पृथ्वी पृष्ठभागावर उष्णता उत्सर्जित झाल्यामुळे तेथे काय होतो? साईसारखा पापुद्रा जमा लागतो आणि हा पापुद्रा काय आहे? प्रथम द्रवरूप आणि नंतर घनरूप बनलेला आहे. हा घनरूप पापुद्रा म्हणजे खडक होय. ओके. पाऊस, वारा आणि उष्णता यांचा परिणाम या पापुद्र्यावर झाला आहे आणि त्याचे काय झालेलं आहे? स्फटिकमय खडक बनलेले आहेत. या खडकांपासून नवीन नवीन खडक निर्माण झाले. पृथ्वीच्या कवचापासून तयार झालेल्या कोणत्याही घनरूप पदार्थास खडक असे म्हणतात. खडकाची डेफिनेशन काय आहे? तर पृथ्वीच्या कवचापासून तयार झालेल्या कोणत्याही घनरूप सॉलिड स्टेटला काय बोलतात? खडक असे म्हणतात.
तसेच दोन किंवा अधिक खनिजांच्या मिश्रणापासून बनलेल्या एकजिनसी व कठीण दगडास खडक असे म्हणतात. किती? दोन किंवा अधिक खनिजांच्या मिश्रणापासून बनलेल्या एकजिनसी व कठीण दगडास खडक असे म्हणतात. खडकाची जाडी सर्वत्र सारखी आढळत नाही. तसेच कोणत्याही खडकात बहुधा एकाच प्रकारची खनिजेही आढळत नाही. खडक कठीण किंवा मऊ असतो आणि खडक आणि खनिज यांमधला फरक तक्ता 2.1 मध्ये दिसला आहे. म्हणजे खडक आणि खनिजांमध्ये काय नक्की फरक आहे ते आपण पाहूया. तर खडक आणि खनिजे, खडक काय असतो? एक किंवा अधिक खनिजांचे मिळून बनलेला असतो. काय? एक किंवा अनेक खनिजांचा बनलेला असतो. आणि खनिजे एक किंवा अनेक मूलद्रव्यांचे मिळून बनलेले असते. म्हणजे पहिला फरक काय आहे? खडक कशापासून बनतो? खनिज आहेत त्या खनिजांच्या मिश्रणापासून बनलेला असतो आणि खनिजे मूलद्रव्यांचा मिळून बनलेला असतो. त्याचबरोबर खडकांचे रासायनिक गुणधर्म अनिश्चित असतात. जे काही रासायनिक गुणधर्म आहेत त्याचे खडकांचे तर ते अनिश्चित असतात आणि खनिजांचे रासायनिक गुणधर्म हे निश्चित असतात. त्यानंतर तिसरा आहे खडकाचे भौतिक गुणधर्म व स्फटिक आकार निश्चित नसतात. जे काही खडकांचे भौतिक गुणधर्म आहेत व स्फटिक आकार आहे तो काय असतो? निश्चित नसतो. खडकांचे गुणधर्म त्यातील खनिजाचे प्रकार व प्रमाण यांवरून अवलंबून असतात आणि खनिजाचे भौतिक गुणधर्म व स्फटिक आकार निश्चित असतात. हे तीन आपण काय केलेलं आहे याचे फरक पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आपला खडकाचे प्रकार. तर खडक किती प्रकारचा असतो? पहिला खडक अग्निजन्य खडक म्हणजे इग्नियस रॉक, जलजन्य खडक सेडिमेंटरी रॉक्स आणि रूपांतरित खडक मेटामॉर्फिक रॉक. हे तीन टाईपचे खडक आहेत आपल्याकडे, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक्स आणि मेटामॉर्फिक रॉक्स. तर आता आपण पाहूया अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक, इग्नियस रॉक. तर भूकवचातून वर येणाऱ्या शिलास्तराचे घनीभवन होऊन जे खडक तयार होतात त्याला अग्निजन्य खडक असे म्हणतात. म्हणजे भूकवचामधून जे काय वर येणाऱ्या शिलाराशाचे घनीभवन आहे, घनीभवन होऊन जे काही खडक तयार झालेले आहेत तर ते काय आहेत? अग्निजन्य खडक आहेत. त्यांच्यातील खनिज स्फटिकमय असतात म्हणून त्यांना स्फटिकमय खडक देखील म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागात जो द्रवरूप पदार्थ असतो त्याला लावारस असं म्हणतात. तुम्ही ज्वालामुखी, लावारस हे शब्द ऐकलेले असतील. तर काय आहे? पृथ्वीच्या अंतर्भागात जो द्रवरूप पदार्थ असतो त्याला काय बोलतात? आपण लावारस असे म्हणतात. तो ज्वालामुखीमधून बाहेर येतो. बाहेर पडताना पृथ्वीच्या कवचाच्या भेगात स्थिरावतो आणि थंड होतो. काय होतो? जो काही लावारस आहे तो ज्वालामुखीतून बाहेर आल्यानंतर बाहेर पडताना पृथ्वीच्या कवचाच्या भेगांमध्ये तो काय करतो? स्थिरावतो आणि तेथेच तो थंड होतो. तेव्हा त्याचा काय बनतो? खडक बनतो. ओके. आणि दख्खनचा काळा खडक ह्या प्रकारे बनलेला आहे. याचं एक्झाम्पल काय? अग्निजन्य खडकाचं. किंवा त्यांनी विचारलं की ज्वालामुखीतून लावा बाहेर आल्यानंतर तो स्थिरावून थंड झाल्यानंतर कोणता खडक बनलेला आहे? तर दख्खनचा काळा खडक ह्या प्रकारे बनलेला आहे. जमिनीवरील खडक अग्निजन्य प्रकारात मोडतात. जेवढे काही जमिनीवरचे खडक आहेत तर ते अग्निजन्य प्रकारामध्ये मोडतात. पृथ्वीच्या कवचात त्याची खोली 16 किलोमीटर पर्यंत असते. जे काय आपली पृथ्वीचा कवच आहे तर 16 किलोमीटर पर्यंत आपल्याला काय पाहायला भेटतो? अग्निजन्य खडक पाहायला भेटतो. अग्निजन्य खडकांचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता आहे? प्लुटॅनिक किंवा आतील खडक व व्हॉल्कॅनिक म्हणजे बाहेरील खडक. हे दोन प्रकार पडतात, प्लुटॅनिक आणि व्हॉल्कॅनिक. आतील खडक आणि बाहेरील खडक. तर प्लुटॅनिक खडक हा जमिनीच्या पृष्ठभागाखालील लावारस थंड झाल्याने तयार होतो. काय आहे? प्लुटॅनिक खडक. प्लुटॅनिक म्हणजे आतील खडक, पृथ्वीच्या कवचाच्या आतमधला. तर प्लुटॅनिक खडक हा काय आहे? हा जमिनीच्या खालील बोललेला आहे त्यांनी, पृष्ठभागाखालील लावारस थंड झाल्याने तयार होतो. उदाहरणार्थ ग्रॅनाइट. त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. ग्रॅनाइट, प्लुटॅनिक खडक अतिशय कडक असतात. व्हॉल्कॅनिक खडक हा वितळलेल्या लावारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडून थंड झाल्यावर तयार होतो. जो काही लावा आहे तो वितळलेला आहे तर तो काय होतो? पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडून थंड झाला त्यावेळेस काय तयार होतो? व्हॉल्कॅनिक खडक तयार होतो. आणि प्लुटॅनिक खडक कधी तयार होतो? जमिनीच्या पृष्ठभागाखालील लावारस थंड झाल्याने तयार होतो. ओके. तर व्हॉल्कॅनिक खडकाचे उदाहरण काय? कॅल्साइट, झिओलाइट आणि कॅझर्ट.
इत्यादी जे काय आहेत हे 2 टाइप्स आहेत अग्निजन्य खडकाचे, प्लुटॅनिक आणि व्हॉल्कॅनिक. प्लुटॅनिक म्हणजे आतला खडक आणि व्हॉल्कॅनिक म्हणजे बाहेरचा खडक. ओके. त्यानंतर जलजन्य खडक. अग्निजन्य खडकांची झीज व रासायनिक विघटन होऊन त्या खडकांचे लहान कण बनतात. जलजन्य म्हणजे काय? अग्निजन्य खडकांची झीज होते व रासायनिक केमिकल प्रोसेस होऊन त्याचे खडकांचे लहान कण बनतात. म्हणजे वारा, पाऊस, उष्णता याच्या सहाय्याने खडकाचे बारीक कण पडतात. म्हणजे काय होतं? त्याचं इरोजन होतं थोडक्यात. झीज होते खडकाची आणि त्याच्यापासून काय बनते? लहान कण बनतात. आणि कशामुळे? वारा जरी आला तरी लहान कण बनू शकतात. सतत पाऊस जरी पडला तरी त्याची झीज होऊ शकते. सतत टेम्परेचर, उष्णता कमी जास्त, एकदम कधी कधी हाय टेम्परेचर असेल, कधी कधी कमी टेम्परेचर असेल, त्याच्या सहाय्याने सुद्धा काय होते? त्या खडकाची झीज होऊ शकते आणि त्याचे बारीक कण बनतात. वारा, पाऊस व हिमनद्या यांच्या सहाय्याने ते कण दूरवर वाहून समुद्राच्या गाळात रूपाने जाऊन बसतात. म्हणजे काय? वारा, सॉइल इरोजन, वॉटर इरोजन यांच्या थ्रू काय होतं? जे काय आपली कण आहेत तर ते वाहून समुद्राच्या गाळाच्या रूपाने खाली बसतात आणि गाळाचे असे एकावर एक थर तयार होतात. काय होतात? ते संपूर्ण कण दूरवर वाहून समुद्राच्या गाळाच्या रूपाने खाली बसतात आणि ते काय होतात? एकावर एक थर तयार होतात. कालांतराने खालच्या थरावरील दाब वाढत जाऊन ते काय बनतात? कठीण बनतात आणि या खडकांनाच काय बोलतात? जलजन्य खडक असे बोलतात किंवा स्तरित खडक असे बोलतात. ते काय? वाळूचे खडक, कुर्दांचे खडक, शहाबादी फरशीचे खडक, स्टेलपाटीचे खडक ही जलजन्य खडकांची उदाहरणे आहेत. आता तुम्हाला समजलं असेल की जलजन्य खडक कसे तयार होतात, की ऊन, वारा, उष्णपासून काय होतात? त्याचं कणांचे झीज होते, कण बनतात छोटाले आणि वारा, त्यानंतर पाणी, हिमनद्या यांच्याकडून काय होतं? पावसामुळे हे संपूर्ण कण वाहून समुद्राच्या तळाला जाऊन बसतात आणि एकावर एक थर साचून काय होतात? हे खडक तयार होतात. ओके. त्याची उदाहरणे लक्षात ठेवा. वाळूचे खडक, कुर्दांचे खडक, शहाबादी फरशीचे खडक, स्टेलपाटीचे खडक ही जलजन्य खडकांची उदाहरणे आहेत. त्यानंतर चुन्यापासून तयार झालेला खडक पांढरट असतो, पिवळट असतो, हिरवट आणि भुरकट रंगाचे असतात. इथे एक तुम्हाला विचारला जाऊ शकतो की चुन्यापासून तयार झालेले लाईम पासून क्रिएट झालेले जे काही रॉक्स आहेत तर ते कसे असतात? पांढरट कलरचे असतात, पिवळसर कलरचे असतात, हिरवट कलरचे असतात आणि भुरकट रंगाचे असतात. त्यांचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. चुना व सिमेंट तयार करण्यासाठी होतो. जलजन्य खडकात सर्वात खालचा थर जुना व वरचे त्यानंतरचे असतात. म्हणजे जो काही सगळ्यात खालचा थर असतो तर तो अतिशय जुना असतो आणि त्यानंतरचे जे असतात ते नवीन नवीन असतात. त्यांचे खालीलप्रमाणे प्रकार पडतात. पहिला काय प्रकार आहे? वाळूचे खडक म्हणजे सँडस्टोन. या वाळू किंवा खनिज द्रव्यांचे स्क्वार्ट्स व फेल्सपर कण एकत्र झालेले असतात. उदाहरणार्थ वाळूचा खडक, ग्रीट, ब्रेसिया इत्यादी. आता याच्या किती टाइप्स पडतात जलजन्य खडकांचे? वाळूचे खडक सँडस्टोन यात वाळू किंवा खनिज द्रव्यांचे स्क्वार्ट्स व फेल्सपर. खनिज द्रव्य कोणते कोणते आहेत? स्क्वाड्स आणि फेल्सपर कण एकत्र झालेले असतात वाळूच्या खडकामध्ये. त्याची एक्झाम्पल वाळूचा खडक, ग्रीट, ब्रेसिया इत्यादी. त्यानंतर चुनखडीचे खडक लाईमस्टोन मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट यांनी बनलेला असतो. हा काय चुनखडीचा खडक कशाने बनलेला असतो? कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट यांनी बनलेला असतो. उदाहरणार्थ चुनखडी, डोलोमाइट, खडू इत्यादी. त्यानंतर तिसरा कार्बनयुक्त खडक वनस्पतींच्या अवशेषाचे ऑक्सिजन नसताना विघटन होऊन तयार होतात. कार्बनयुक्त खडक कसे तयार होतात? वनस्पतीच्या अवशेषाचे ऑक्सिजन नसताना विघटन होतं तेव्हा हे काय होतात? कार्बनयुक्त खडक तयार होतात. यात कार्बनचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ दगडी कोळसा, लिग्नाईट इत्यादी. त्यानंतर मृदा खडक जमिनीतील लहान लहान भाग एकत्र येऊन तयार होतात. मृदा खडक कसे तयार होतात? जमिनीतले जे काही छोटे छोटे भाग आहेत तर ते एकत्र येऊन तयार होतात. उदाहरणार्थ मृदा, सेल, मड, स्टोन इत्यादी. त्यानंतर सिलिशियस खडक सेंद्रिय पदार्थांमुळे तयार होतो. हा खडक कसा होतो? सेंद्रिय पदार्थांमुळे तयार होतो. प्राण्यांचे व वनस्पतींचे लहान लहान भाग एकत्र येऊन साठतात. या खडकामध्ये गारगुटीचे सिलिका प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ लिमॅटोमॅसियस इत्यादी. अवशेष
अवक्षेपित खडक म्हणजे काय? वितळलेला लावारस हा पाण्यात काय होतो? थंड झाल्यामुळे किंवा रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे तयार होतात. उदाहरणार्थ जिप्सम, रॉक्स, सॉल्ट इत्यादी. त्यानंतर रूपांतरित खडक. पुढचा पॉइंट काय आपला? रूपांतरित खडक. अग्निजन्य आणि जलजन्य खडकांवर फार मोठा दाब पडून म्हणजे आता आपण दोन टाइप्स पाहिले, अग्निजन्य खडक पाहिला, जलजन्य खडक पाहिला. तर ह्या खडकांवर फार मोठा दाब पडून अतिशय उष्णता निर्माण होते आणि या खडकाचे मूळ स्वरूप बदलून नवीन स्वरूपाचे खडक तयार होतात. खडकाचे मूळ स्वरूप बदलते म्हणून या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. काय याची डेफिनेशन? अग्निजन्य खडक आणि जलजन्य खडकांवर मोठा दाब पडून अतिशय उष्णता निर्माण होते आणि या उष्णता निर्माण झाल्यामुळे काय होतं? खडकाचे मूळ स्वरूप बदलते आणि नवीन बदललेल्या स्वरूपालाच काय बोलतात? रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडक हा अग्निजन्य खडकापासून बनला आहे की जलजन्य खडकापासून बनला आहे हे समजत देखील नाही. म्हणजे काय की जो काय आपला रूपांतरित खडक आहे हा नक्की जलजन्य खडकापासून बनला आहे की अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे हे समजत देखील नाही. मूळ खडकाहून हे खडक अगदी वेगळे दिसतात आणि कठीण असतात. रूपांतर होण्याची प्रक्रिया ही भौतिक आणि रासायनिक प्रकारची असते. या खडकाचे 3 प्रकार पडतात. डायनॅमो खडक, दाब. हे खडक दगडाच्या लहान लहान तुकड्यांवर एकमेकांचा दाब पाडून निर्माण होतात. काय? डायनॅमो खडक म्हणजे काय? तर हे खडक काय आहे? दगडाच्या एकदम छोट्या छोट्या तुकड्यांवर एकमेकांचा दाब निर्माण होतात. या दाबामुळे खडकाचा मधला भाग फुगीर होतो व टोके अडकुचीदार होतात. यालाच काय बोलतात? फोलिया असे म्हणतात. व अशा खडकांना फोलिएटेड खडक असे म्हणतात. खडकाचा फुगीरपणा जास्त वाढतो व फोलिया सहज वेगळा होत नाही. त्यास डिस खडक असे म्हणतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट डिस. ज्यावेळी फोलियाचा मधला फुगीरपणा जास्त वाढतो व फोलिया काय होतं? सहज वेगळा होतो, त्यावेळी त्यास स्टिक खडक असे म्हणतात. काय होतो? फोलियाच्या मधला जो काही फुगीरपणा आहे तो जास्त वाढत जातो आणि फोलिया काय होतो? सहज वेगळा होतो. त्याला काय बोलतात? स्टिक खडक असे म्हणतात. उदाहरणार्थ मायका स्टिक, स्क्वॉट स्टिक, टाल्क्स्किट इत्यादी. दुसरा आहे थर्मो खडक. म्हणजे थर्मो म्हणजे काय? टेम्परेचर, उष्णता. हा खडक लावारस व उष्णतेमुळे तयार झालेला असतो. अग्निजन्य खडक पाण्यात मिसळल्याने थर्मो खडक तयार होतो. अग्निजन्य खडक कसा बनतो? त्याचे एक्झाम्पल कोणते ते आपण पाहिले. तर काय होतं? थर्मो खडक काय आहे? हा खडक लावारस उष्णतेमुळे तयार झालेला असतो. अग्निजन्य खडक ज्यावेळेस पाण्यात मिसळला जातो त्यावेळेस काय तयार झालेला असतो? थर्मो खडक तयार झालेला असतो. उदाहरणार्थ सँडस्टोनचे स्कॉर्टाझाईट मध्ये व लाईमस्टोनचे मार्बल मध्ये रूपांतर होते. हे तुम्ही ऍग्रिकल्चर शिकत असताना तुम्ही पाहिलं की सँडस्टोनचे कशामध्ये रूपांतर होते? स्कॉर्टाझाईट्स मध्ये रूपांतर होते आणि लाईमस्टोनचे कशामध्ये? मार्बल मध्ये रूपांतर होते. ओके. त्यानंतर हायड्रो खडक, पाणी. हायड्रो म्हणजे पाणी. पाणी, उष्णता आणि पाण्याचा दाब यांच्यामुळे मूळ खडकामध्ये रासायनिक बदल होऊन हा खडक तयार झालेला असतो. आणि लक्षात ठेवायचं, हायड्रो खडक विचारला तर हायड्रो म्हणजे काय आहे? हायड्रोजन, पाणी. त्यानंतर थर्मो खडक विचारला तर थर्मो म्हणजे काय? टेम्परेचर, उष्णता. आणि डायनॅमो म्हणजे काय? दाब. तर ह्या मधून तुम्हाला काय आहे? लगेच समजून जाईल की डायनॅमो म्हणजे दाब. एकमेकांवर दाब पडून हा खडक बनलेला आहे. त्यानंतर थर्मो टेम्परेचरमुळे हा खडक बनलेला आहे आणि हायड्रो पाण्यामुळे जे काही केमिकल प्रोसेस आहे किंवा रासायनिक बदल होऊन हा खडक बनलेला आहे. ओके. हे 3 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर महत्वाचे खडक व त्यापासून बनलेल्या जमिनींचे गुणधर्म आपण पाहूया. खडक पहिला, काळा खडक, त्यालाच काय? ट्रॅप बेसाल्ट असे बोलतात. तर त्याच्यामध्ये मुख्य खनिजे कोणते आहे? अग्निजन्य खडक, मॅग्नेटाइट, अगाइट, प्लॅजिओक्लेस. त्यानंतर जमिनीचे गुणधर्म मध्यम काळी, भारी काळी सुपीक जमीन. त्याचबरोबर त्याचा पीएच किती असतो? 7.5 ते 8.5. चुनखडी भरपूर असते. पालाश पुरेशा प्रमाणामध्ये असतो. त्यानंतर दुसरा आहे कनाष्म खडक म्हणजे ग्रॅनाइट खडक. त्याची खनिजे कोणते आहे ह्याच्यामध्ये? ग्रॅनाइटमध्ये फेल्डस्पर, स्क्वार्ट्स, हार्बलेट्स, आर्थिक्लेक्स आणि बायोटाईट. त्यानंतर त्याचे जमिनीचे गुणधर्म कसे आहेत? ग्रॅनाइट ज्या जमिनीमध्ये आढळतो त्याच्यामध्ये जमिनीचे गुणधर्म मध्यम सुपीक जमीन असते,
पालाश असतो, चुनखडी कमी असते आणि करड्या रंगाची जमीन असते. त्याचबरोबर आपला वाळूचा खडक सँडस्टोन, याच्यामध्ये जलजन्य खडक स्क्वार्ट्स व फेल्डस्पार हे जे काही खनिजे असतात आणि जिचे गुणधर्म आहे जमिनीचे वालुकामय हलकी जमीन असते. त्यानंतर चौथा खडक कोणता आहे? शैल खडक. त्याच्यामध्ये खनिजे अत्यंत बारीक वाळू असते. शैल खडकामध्ये अत्यंत बारीक वाळू ही खनिजे असतात आणि त्याची गुणधर्म काय आहेत? मध्यम सुपीक पालाश पुरेसा चुना व स्फुरद कमी असतं. म्हणजे काय असतं? मध्यम सुपीक जमीन असते, त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पालाश असतं आणि चुना व स्फुरद काय असतं? कमी असतं. त्याचबरोबर काय आहे? चुनखडी लाईमस्टोन, त्याच्यामध्ये कोणते खनिजे आहेत? चुना आणि कॅल्साइट. आणि याचे गुणधर्म चुनक खडीयुक्त जमीन पुरेसा कॅल्शियम याच्यामध्ये असतो. त्याचबरोबर जांबा, लॅटराइट, रूपांतरित खडक, ट्रॅप ग्रॅनाइट बदलून लोह व अल्युमिनियम मध्ये रूपांतर होते. काय होतं? ट्रॅप आणि ग्रॅनाइट हे बदलून कशामध्ये जातं? लोह व अल्युमिनियम मध्ये रूपांतर होतं. आणि याचे गुणधर्म काय आहे? कमी सुपीक जमीन आहे आणि तांबडी करडी जमीन आहे. त्याचबरोबर क्वार्टझाइट्स वाळूचे दगड बदलून मुख्यतः स्क्वार्ट्स फेल्डस्पार मध्ये रूपांतर होतं. जे काय वाळूचे दगड असतात तर ते बदलून मुख्यतः काय होतं? क्वार्ट्स फेल्डस्पार होतं आणि याचे गुणधर्म वालुकामय जमीन आहे. त्याचबरोबर स्किट्स व स्लेट्स मध्ये काय? शैल दगड बदलून स्क्वार्ट्स फेल्डस्पार हे खनिज आहेत आणि शैलच्या जमिनीप्रमाणे याचे गुणधर्म आहेत. त्याचबरोबर ग्रॅनाइट बदलून आणि ग्रॅनाइट जमिनीप्रमाणे, मार्बल चुनखडी बदलून चुनखडीच्या जमिनीप्रमाणे. ओके. त्यानंतर खनिजांचे प्रकार. खनिज हा निसर्गात आढळणारा एकजिनसी असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेला भौतिक पदार्थ आहे. त्यामध्ये एक, दोन किंवा जास्त मूलद्रव्ये ही ठराविक प्रमाणात रासायनिक क्रियेने एकत्र झालेली असतात. काय? खनिजामध्ये एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्ये ही ठराविक प्रमाणात रासायनिक क्रियेने एकत्र झालेली असतात. काही खनिजांना रेखीव आकार असतो तर काहींना ओबडधोबड आकार असतो. एक किंवा अधिक मूलद्रव्यांच्या निश्चित व नियमित प्रमाणात रासायनिक संयोग होऊन एकजिनसी पदार्थ बनतो, त्यालाच काय बोलतात? आपण खनिज असे म्हणतात. किंवा नैसर्गिक रीतीने आढळणाऱ्या आणि निश्चित रासायनिक घटना असणाऱ्या असेंद्रिय घनद्रव्यांना खनिजे असं म्हणतात. बहुतेक खनिजांची रचना स्फटिकमय असून त्यांचे पुढील भौतिक गुणधर्म आहेत. तर पहिला रंग कलर, दुसरा चमक, तिसरी रचना स्ट्रक्चर, चौथा पारदर्शकत्व ट्रान्सपरन्सी, टणकपणा हार्डनेस, भूकटिवर्ण लेखावर्ण, तन्यता टेनॅसिटी, पॅटर्न क्लेवेज, भंजन फ्रॅक्चर. त्यानंतर विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, घटक कंपोजिशन, एवढे काय आहेत? भौतिक गुणधर्म आहेत. खनिजांचे दोन प्रकार पडतात, प्राथमिक खनिजे आणि दुय्यम खनिजे. ओके. प्रायमरी मिनरल्स आणि सेकंडरी मिनरल्स. तर मूळ खडकांचे मातीमध्ये म्हणजे प्रायमरी मिनरल्स म्हणजे काय? की मूळ खडकांचे मातीत रूपांतर होताना ज्या खनिजात कोणतेही बदल न होता पूर्ववत राहतात त्यांना काय बोलतात? प्राथमिक खनिजे असे म्हणतात. म्हणजे जे मूळ खडकांचे मातीत रूपांतर होत असताना ज्या खनिजामध्ये कोणतेही बदल न होता पूर्ववत राहतात, जसे आहे तसेच राहतात, त्यांना प्राथमिक खनिजे म्हणतात. उदाहरणार्थ हॉर्नब्लेड, अभ्रक, मायका इत्यादी. त्यानंतर दुय्यम खनिजे सेकंडरी मिनरल्स म्हणजे काय? की मूळ खडकांचे मातीत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत जी खनिजे रूपांतरित होतात त्यांना दुय्यम खनिजे असे म्हणतात. ही खनिज द्रव्ये प्राथमिक खनिजांपासून तयार होतात. तर ही जी काय खनिज द्रव्ये आहेत ती कशापासून तयार होतात? प्राथमिक खनिजांपासून ही खनिज द्रव्ये तयार होतात. मृदा ही दुय्यम खनिजांची बनलेली असते. कशी? मृदा ही जी काय आहे, जी काय आपली माती आहे, तर ही दुय्यम खनिजांनी बनलेली असते. उदाहरणार्थ केओलिनाइट, डोलोमाइट, जिप्सम, टाल्क इत्यादी. प्रत्येक खनिज निश्चित स्वरूपाचा रासायनिक घटक असलेला पदार्थ असला तरी त्याचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे असतात व त्यामुळे ते एकमेकांपासून ओळखता येतात. उदाहरणार्थ भौतिक गुणधर्म मध्ये काय? त्याचा रंग वेगळा असू शकतो,
त्यामध्ये चमकदारपणा असू शकतो, त्याच्यामध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी असू शकते, त्याच्यामध्ये हार्डनेस कठीणपणा असू शकतो, त्याची छटा वेगळी असू शकते, त्याचा आकार वेगळा असू शकतो, त्याची घनता वेगळी असू शकते, त्याचे फूट वेगळा, विरेखा वेगळा इत्यादी. पृथ्वीच्या पृष्ठभागात हजारो खनिजे आहेत. जे काय आपलं पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये हजारो खनिजे आहेत. जमिनीच्या कवचातील महत्वाची खनिजे त्यांची रासायनिक गणन प्रमाण तक्ता 2.3 मध्ये दिलेला आहे. तर त्यापुढे पुढे पाहूया. त्यानंतर जमिनीच्या निर्मितीसाठी महत्वाची खनिजे, जी काही जमिनीची निर्मिती होण्यासाठी जे काही खनिजे लागतात महत्वाची ती आपण पाहूया. पहिला आहे गारगोटी. गारगोटीलाच काय बोलतात इंग्लिशमध्ये? स्क्वाड्स. गारगोटीपासून वाळू किंवा रेती तयार होते. काय होतं? गारगोटीपासून काय तयार होतं? वाळू किंवा रेती तयार होते. गारगोटीमध्ये स्फटिक सिलिका किंवा सिलिकॉन डायऑक्साईड होय. गारगोटीज म्हणजे काय आहे? स्फटिक सिलिका आहे किंवा सिलिकॉन डायऑक्साईड आहे. ग्रॅनाइट, डिस, क्वार्ट्झाइट, सँडस्टोन यांसारख्या खडकात हे खनिज प्रामुख्याने आढळते. गवत आणि तृणधान्य पिकाच्या खोडात गारगोटीचे खनिज सूक्ष्म प्रमाणामध्ये आढळते. कुठे? गवत आणि तृणधान्य पिकाच्या खोडामध्ये गारगोटीचे खनिज सूक्ष्म प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. त्यानंतर दुसरा महत्वाचा खनिज कोणता आहे? फेल्डस्पार. हे खनिज मुख्यत्वे अग्निजन्य खडकांमध्ये सापडते. कुठे असतात? फेल्डस्पार हे अग्निजन्य खडकांमध्ये आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट, सॅनाइट, बेसाल्ट इत्यादी खडकांमध्ये ते आढळते. हे खनिज मऊ असल्यामुळे ज्या पाण्यात कार्बन डायऑक्साईड वायू विरघळतो त्या पाण्यामध्ये हे खनिज लवकर विरघळतात. म्हणजे काय? हे खनिज काय आहेत? मऊ असल्यामुळे ज्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळत असतो त्या पाण्यामध्ये हे खनिजे काय होतात? लवकर विरघळतात. या खनिजाचे विघटन होऊन वाळू, गाळ व चिनीमाती तयार होते. आणि या खनिजांपासून तयार झालेल्या जमिनीत पालाश, चुना यांचे प्रमाण भरपूर असते. तर आता आपली जी काय चिनीमाती आहे, गाळ आहे, वाळू आहे, तर हे कसे तयार होते? जे काय फेल्डस्पार आहे तर हा काय होतो? मऊ असल्यामुळे काय होतो की ज्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त लवकर विरघळतो त्या पाण्यात तिथे काय होतो? हा जो काय फेल्डस्पार आहे खनिज हा काय होतो? जास्त लवकर विरघळतो. त्याच्यामुळे काय तयार होते? त्या खनिजाचे विघटन होऊन वाळू तयार होते, गाळ तयार होतो आणि चिनीमाती तयार होते. ओके. त्यानंतर तिसरं आहे हॉर्नब्लेड खनिज. हे खनिज जे काही फेल्डस्पार पाहिलं आपण त्याच्यापेक्षा ठिसूळ असल्यामुळे त्याची जास्त झीज होते. हे काय आहेत? हा हॉर्नब्लेड आहे. हा जो काय ठिसूळ आहे फेल्डस्पार पेक्षा तर याची जास्त झीज होते. ते ॲल्युमिनियम, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज व लोह यांचे बनलेले असतात. कशापासून बनलेला असतो हा? ॲल्युमिनियम, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व लोह यांचे बनलेले असतात. या खनिजांपासून तयार झालेल्या जमिनीत लोह भस्म म्हणजे फेरस ऑक्साईड विपुल प्रमाणात असल्याने ती जमीन कशी दिसते? तांबडी दिसते. त्यानंतर अभ्रक बायका, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, याचे मिश्रण बायकामध्ये असते. तर बायकामध्ये कशाचे मिश्रण असते? सोडियम असतं, पोटॅशियम असतं आणि कॅल्शियम याचे मिश्रण बायकामध्ये असते. हे ग्रॅनाइट व डिस या खडकांमध्ये आढळते. अभ्रक दोन प्रकारचे असतात. एक पांढरा अभ्रक असतो आणि एक काळा किंवा गर्द हिरवा अभ्रक असतो. अभ्रकाचे पापुद्रे वेगळे करता येतात. अभ्रकाचे विघटन हळूहळू होत असते आणि या खनिजामुळे मॅग्नेशियम, लोह व पालाश या क्षारांचा काय होतं? जमिनीमध्ये पुरवठा होत असतो. तर आपल्याकडे जे काय अभ्रक असतात तर ते दोन प्रकारचे असतात. पांढरा अभ्रक आणि काळा किंवा गर्द हिरवा अभ्रक. अभ्रकाचे जे काय पापुद्रे असतात ते काय आपल्याला वेगवेगळे करता येतात आणि याचे विघटन हे कसे होत असते? हळूहळू होत असते. त्यानंतर झिओलाइट. पाचवा कोणता आहे? झिओलाइट. तर झिओलाइट्स म्हणजे काय? खनिजे काय आहे? दख्खनच्या काळ्या खडकात बेसाल्ट हे खनिज विपुलतेने आढळतात. झिओलाइट्स, बेसाल्ट जे काही दख्खनचा आपला काळा खडक आहे तर त्या दख्खनच्या काळ्या खडकांमध्ये काय होतं? बेसाल्ट हे खनिज विपुलतेने आढळते. पुष्कळदा फेल्डस्पारचे या खनिजात रूपांतर होते. काय होतं? पुष्कळदा फेल्डस्पार हा जो काही
खनिजे आहेत या खनिजामध्ये काय होतं, रूपांतर होतं आणि जमिनीत रासायनिक खते धरून ठेवण्याची या खनिजाची मदत होते. जे काय जमिनीला रासायनिक खते देतो तर ती त्याला धरून ठेवण्यासाठी या खनिजाची काय होते, आपल्याला मदत होत असते. त्यानंतर कॅल्साइट. कॅल्साइट चुनखडी. काही जमिनीत चुनखडी आढळते. कार्बोनिक आम्लयुक्त पाण्याची त्यावर क्रिया होते. या खनिजामुळे जमिनीत चुन्याचे प्रमाण विपुल असते. जो काही कॅल्साइट खनिज आहे तर या खनिजामुळे काय होतं, जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण आपल्याला विपुल आढळून येते. पिकाचे अन्न म्हणून व जमिनीचा पोत उत्तम राहण्यास या खनिजाची मदत होते. कारण तुम्हाला माहिती, आपण जो काही चुना आहे तर ज्या वेळेस आपल्या जमिनीमध्ये समजा जर आपली ऍसिडिटी जास्त असेल, ऍसिड सॉइल असेल, तर आपण काय करतो, लाईम रिक्वायरमेंट करतो. कारण त्याला काय करतो, चुना आपण वरून मारतो. कारण काय होतं की आपलं त्याचा सॉइलचा पीएच जो आहे, साबू आहे, तर तो मेंटेन होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय करतो, लाईम रिक्वायरमेंट करत असतो. तसंच त्याच्यामध्ये काय होतं, जो काही कॅल्साइट जो आहे तर याच्यामध्ये काय होतं, आपल्या पिकाचे अन्न म्हणून व जमिनीचा पोत उत्तम राहण्यास या खनिजाची काय होते, आपल्याला मदत होत असते. तसेच जमिनीचा साबू, मी तुम्हाला सांगितलं आता की पीएच मेंटेन राहण्यासाठी म्हणजे जमिनीचा साबू समतोल राखण्याची याची काय होते, मदत होते. त्यानंतर 7वा काय आहे, जिप्सम. शुद्ध स्थितीत या खनिजाचा रंग काय असतो, पांढरा असतो. जिप्सम कसा असतो, पांढरा खडक असतो. त्यात कॅल्शियम सल्फेट असतं. काय असतं जिप्सम खनिजामध्ये, कॅल्शियम सल्फेट असतं. तर हा पाण्यात थोड्या प्रमाणामध्ये विरघळतो. जमिनीची भौतिक स्थिती व चोपड जमिनी सुधारण्यास जिप्समची काय होते, मदत होत असते. त्यानंतर पायराइट. पायराइट मध्ये काय, या खनिजाचा रंग कसा असतो, गडद तपकिरी कलरचा असतो. याचे आर्यन सल्फाइड व कॉपर पायराइट हे प्रकार अग्निजन्य खडकामध्ये आढळतात. जमिनीत या द्रवाचे प्रमाण अधिक असल्याने पिकांच्या वाढीस अपाय होतो. काय होतं, सल्फाइड व कॉपर पायराइट हे प्रकार अग्निजन्य खडकामध्ये आढळतात आणि जमिनीत ह्या द्रव्यांचे काय होतं, प्रमाण अधिक असल्यामुळे या पिकांच्या वाढीस आपल्याला काय होतं, अपाय होतो. ज्या चोपड जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते त्यांना सुधारवण्यासाठी आयर्न पायराइटचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या चोपड जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते तर त्यांना सुधारवण्यासाठी आयर्न पायराइटचा काय केला जातो, उपयोग केला जातो. त्यानंतर डोलोमाइट. डोलोमाइट काय, या खनिजामध्ये काय आढळतात, कॅल्शियम कार्बोनेट व मॅग्नेशियम कार्बोनेट यांचे मिश्रण असते. मॅग्नेशियम कार्बोनेटचे प्रमाण 3.5 ते 21.5 पर्यंत असते. किती असते मॅग्नेशियम कार्बोनेटचे प्रमाण, 3.5 ते 21.58% पर्यंत असते. या खनिजाच्या खडकाला काय बोललं जातं, डोलोमिटिक लाईमस्टोन, चुन्याचा खडक असे बोलले जातात. आम्ल जमिनी सुधारवण्यास या खनिजाचा उपयोग होतो. जे काही आम्ल जमिनी आहेत त्याच्यामध्ये ऍसिड जास्त आहे, ऍसिडिटी आहे, तर ते काय सुधारवण्यासाठी या खनिजाचा काय केला जातो, उपयोग केला जातो. त्यानंतर 10वा आहे एपेटाइट. एपेटाइट खनिजे रॉक फॉस्फेट मध्ये आढळते. काय असते, एपेटाइट जे काही खनिज आहेत तर ते रॉक फॉस्फेट मध्ये आढळते. अशा जमिनीमध्ये स्फुरद व कॅल्शियम यांचे प्रमाण वाढते. त्यानंतर 11वा आहे लोह खनिजे. तर लोह खनिज आपला शेवटचा महत्वाचा खनिज आहे लोह खनिज. यामध्ये हेमॅटाइट, लिमोटाइट आणि मॅग्नेटाइट यांचा समावेश होतो. या खनिजाचा जो काही पीएच आहे तर तो 5.0 ते 6.5 पर्यंत असतो. सर्वसाधारणपणे तांबड्या जमिनीमध्ये याचे प्रमाण जास्त असते. कुठे असते, तांबड्या जमिनीमध्ये काय असतात, याचे प्रमाण जास्त असतात. पृथ्वीच्या पोटात सुमारे 1500 खनिजे आढळतात. त्यांपैकी काही खनिजे विपुल प्रमाणामध्ये आढळतात. किती, पृथ्वीच्या पोटामध्ये सुमारे किती खनिजे आढळतात, तर 1500 खनिजे आढळतात. त्यांपैकी काही खनिजे विपुल प्रमाणामध्ये आढळतात. पिकांच्या वाढीच्या दृष्टीने अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमधील खनिजांचे 2 गटांमध्ये वर्गीकरण पडतात. एक आवश्यक खनिजे आणि एक पूरक खनिजे. तर आवश्यक खनिजांमध्ये काय असतात, प्राथमिक सिलिकेटचा समावेश होतो आणि पूरक खनिजे खडकामध्ये थोड्या प्रमाणामध्ये काय असतो, प्राथमिक सिलिकेटचा समावेश असतो. पण त्यामुळे काय होतं, पिकांना अनेक अन्नद्रव्ये मिळू शकतात. अग्निजन्य खडकात मुख्यतः काय असतं, फेल्डस्पार, हॉर्नब्लेड, गारगोटी, अभ्रक इत्यादी आवश्यक खनिजे असतात अग्निजन्य खडकामध्ये. आणि आपण पाहिलं होतं की अग्निजन्य खडक जे मुख्यतः
जमिनीवरचा जो काय खडक आहे तो काय झालेला आहे, अग्निजन्य खडकांपासून तयार झालेला आहे. त्याच्यामुळे फेल्डस्पार, हॉल ब्लेड, गारगोटी, अभ्रक इत्यादी आवश्यक खनिजे हे अग्निजन्य खडकांमध्ये आपल्याकडे असतात. त्याप्रमाणे पायराइट, अपेटाइट ही पूरक खनिजे अग्निजन्य खडकांमध्ये आपल्याला काय भेटतात, आढळून येतात. अशा पद्धतीने आपले जे काही मुख्य जमीन निर्मितीसाठी जे काही महत्वाची खनिजे आहेत, पहिलं होता गारगोटी, त्यानंतर फेल्डस्पार, त्यानंतर हॉर्न ब्लेड, अब्रक, झिओलाइट, कॅल्साइट, जिप्सम, पायराइट, डोलोमाइट, एपेटाइट आणि लोह खनिजे ही 11 खनिजे ही जमीन निर्मितीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. आणि याची आपण काय पाहिली, थोडीफार माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट पाहणार आहोत, मृदा खनिजे. जी काय माती, मृदा खनिजे काय आहे, मृदा ही दुय्यम खनिजांनी बनलेली आहे. आपण वर पाहिलं होतं काय, 2 टाइप्स पाहिले होते आपण, एक प्रायमरी मिनरल्स आणि दुसरं सेकंडरी मिनरल्स. प्रायमरी मिनरल्स मध्ये काय पाहिलं होतं आपण, की कसलाही चेंज न होता जी काय मृदा बनते त्याला काय बोलतात, प्रायमरी मिनरल बोलतात. आणि सेकंडरी मिनरल्स हे प्रायमरी मिनरल पासून बनलेले असतात. ओके, तर मृदा ही काय असते, दुय्यम खनिजांनी बनलेली असते. 2 किंवा 3 स्तरांची स्फटिक रचना असलेल्या पाणीदार सिलिकेट युक्त सूक्ष्म कणांच्या खनिजांच्या गटास मृदा खनिजे असे म्हणतात. काय, मृदा ही दुय्यम खनिजांपासून बनलेली असते. हे तुमचं वरच क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर 2 किंवा 3 स्तरांची स्फटिक रचना असलेल्या 2 किंवा 3 स्तरांची स्फटिक रचना असलेल्या पाणीदार सिलिकेट युक्त सूक्ष्म कणांच्या खनिजांच्या गटास काय बोलतात, मृदा खनिजे असे म्हणतात. खडकांची झीज होऊन माती तयार होताना 2 प्रमुख प्रकारची मृदा खनिजे तयार होतात. ज्यावेळेस खडकांची झीज होते आणि माती तयार होत असते त्यावेळेस 2 प्रमुख प्रकारची जे काही मृदा खनिजे तयार होतात. पहिल्या प्रकारच्या खनिजामध्ये पाणीदार सिलिकेटचा एक थर व अल्युमिनियमचा एक थर असतो. म्हणजे जो काय पहिला प्रकारचा खनिज तयार होतो त्याच्यामध्ये काय असतं, पाणीदार सिलिकेटचा एक थर असतो आणि अल्युमिनियमचा काय असतो, एक थर असतो. आणि दोन्ही थर ऑक्सिजनच्या अणूंनी एकत्र घट्ट बांधलेले असतात. हे जे काय 2 थर आहेत तर ते काय असतात, ऑक्सिजनच्या अणूंनी काय केले जातात, एकदम एकत्र घट्ट बांधलेले असतात. यामुळे काय होत असतं, खनिजांची पाणी शोषण करण्याची शक्ती फार कमी असते. काय होतं, खनिजांची जे काय पाणी शोषून करण्याची शक्ती असते ती फार कमी असते. आणि या प्रकारात केओलिनाइट्स, हॅलोसाइट इत्यादी मृदा खनिजे येतात. त्यानंतर जो काही दुसरा प्रकारचा खनिज असतो त्याच्या संरक्षणात पाणीदार सिलिकेटचे 2 थर आणि अल्युमिनियमचा काय असतो, एक थर असतो. आणि दोन्ही थर ऑक्सिजन व हायड्रॉक्सिल गट यांनी एकत्रित बांधलेले असतात. यातील काय होतं, अल्युमिनियमचा थर 2 पाणीदार सिलिका थरात असतो. काय असतो, अल्युमिनियमचा थर जो असतो तर तो 2 पाणीदार सिलिका थरामध्ये असतो. अशा खनिजात काय होतं, पाणी व क्षारयुक्त धातू अधिक प्रमाणात काय होतं, धरून ठेवण्याची क्षमता असते. या प्रकारे खालील मोरोलोनाइट, इलाइट व बायडेलाइट इत्यादी खनिजे असतात. मृदा खनिजे अत्यंत क्रियाशील असतात. मृदांचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तिच्यातील मृदा खनिजांमुळे आलेले असतात. मातीचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे खनिजांच्या प्रमाणावर व स्वरूपावर अवलंबून असतात. हे आपण पाहिलेलं आहे. पिकांची अन्य पाणी पुरवठा, जमिनीची संरचना व जमिनीची पाणी शोषण शक्ती या गोष्टी जमिनीच्या मृदा खनिजांच्या प्रमाणावर अवलंबून असतात. जे आपलं महत्वाचे पॉइंट्स आहेत तेच आपण एकदम डीप मध्ये घेऊया, बाकीचे वरच्यावर पाहूया. या क्रियाशील मातीच्या कणांचे प्रमाण घटल्यास काय होतं, पिकांना अन्न पाण्याची कमतरता भासते. मृदा खनिजे जास्त प्रमाणात असलेली जमीन रासायनिक गुणधर्माच्या दृष्टीने चांगली पण तिची निगा राखण्यास काहीशी कठीण असते. क्ष किरणांच्या सहाय्याने केलेल्या विश्लेषणातून मृदांच्या रचनांप्रमाणे मृदा खनिजांच्या अंतर्गत आयनीय संरचनांची माहिती मिळते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली या खनिजांचे निरीक्षण केल्यावर त्यांच्या आकारमानाविषयी अचूक कल्पना येते. त्यानंतर रासायनिक संघटन म्हणजे केमिकल कंपोजिशन, आयोनिक स्ट्रक्चर, मेटामॉर्फिक गट इत्यादी. तर आता आपण पारिभाषिक शब्दार्थ पाहूया.
जे काय आपण इम्पॉर्टन्स आहे आपल्या परीक्षेसाठी तेवढेच पॉईंट्स आपण एकदम डीप मध्ये घेऊ, त्याचे मी तुम्हाला अर्थ सांगत जाईल. बाकी आपण वरच्यावर हे टॉपिक्स पाहत जाणार आहोत. कारण काय होतं, बरेच विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर मध्ये आवड नसते, परंतु परीक्षा द्यायची, त्याच्यामुळे थोडं काय जास्त फापट पसाराही नको असतो. जेवढं मी हायलाइट केलेलं असतं तेवढंच तुम्ही या व्हिडिओमधून पाहत चला. तर पारिभाषिक शब्दार्थ कवच म्हणजे काय, तर आवरण. पापुद्रा म्हणजे काय, वरचा जो काय पृष्ठभाग आहे, आपण बोलतो दगड दिसताना पापुद्रा निघत चाललाय, तर तो काय वरचा पृष्ठभाग. सजल पाणी असलेला भाग. क्रिस्टलाइन अरेंजमेंट स्फटिक रचना. चतुष्ष फलक चार बाजू असलेला, म्हणजे चार बाजू असलेला, चतु म्हणजे चार. हायड्रॉक्सिल OH हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा एकत्रित गट. त्याचबरोबर वॉटर बोरिलोनाइक एक मृदा खनिज. केओलिनाइट एक मृदा खनिज. त्याचबरोबर इलाइट एक मृदा खनिज. ओके. त्यानंतर तुम्हाला काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन देतो, ते तुम्ही त्याची उत्तर शोधायचे आहेत. पृथ्वीच्या अंतर्भागातून वर येणाऱ्या लावारसापासून कोणता तयार खडक झालेला आहे. जलजन्य खडक नाहीये, थर्मो खडक नाही, अग्निजन्य आणि चुनखडीचा खडक. सी आणि डी मधून उत्तर असणार आहे तुमचं, तुम्ही शोधायचे. चुनखडीचा खडक हा खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा खडक आहे. हायड्रो, डायनेमो, रूपांतरित आणि जलजन्य. त्याचबरोबर लॅटराइट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते. काळ्या रंगाची असते, तांबड्या रंगाची असते, पिवळी असते की तपकिरी असते. त्याचबरोबर खालीलपैकी जलजन्य खडकांचे उदाहरण कोणते आहेत. वाळूचा खडक, मृदा खडक, चुनखडीचा खडक किंवा सँडस्टोन. काळ्या रंगाची जमीन कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे. ग्रॅनाइट, सँडस्टोन, लाईमस्टोन आणि बेसाल्ट. त्याचबरोबर उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर कोणत्या खडकात झाले आहे. मार्बल मध्ये झालेत की जिप्सम मध्ये झालेत की मडस्टोन किंवा सँडस्टोन मध्ये झालेत. त्याचबरोबर 7वा, मूळ खडकांचे रूपांतर होताना खनिजात कोणताही बदल होत नाही, त्यांना कोणते खनिज बोलतात. प्रायमरी, दुय्यम, तृतीय मूळ. हे तुम्हाला मी 2 वेळा सांगितलेलं आहे. त्यानंतर मृदा ही कोणत्या खनिजांपासून बनलेली आहे. प्राथमिक खनिजांपासून बनलेली आहे. काय बोललं, मृदा ही दुय्यम. दुय्यम मध्ये काय येणार आहे, प्राथमिक, दुय्यम, रूपांतरित, मूळ खनिज. याचे उत्तर तुम्ही शोधा, उत्तर पण सांगितलंय. 9वा आहे, चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारवण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर केला जातो. गारगुटीचा वापर केला जातो का, अभ्रक, डेलोमाइट किंवा आयर्न पायराइड्स. याचं उत्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. काळ्या जमिनीतील कोणत्या मृदा खनिजांमुळे पाण्याचे शोषण अधिक होते. केओलिनाइट, मॉटमोरिलोनाइट्स, इलाइट आणि डिकाइट्स. त्याचबरोबर जमिनीला लाल रंग कोणत्या मृदा खनिजांपासून येतो. सॅपोनाइट, वर्बिकुलाइट, बायडेलाइट्स आणि केओलिनाइट्स. शेवटचा प्रश्न आहे इम्पॉर्टंट. निसर्गात आढळणाऱ्या एकजिनसी, असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पष्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास काय म्हणतात. खनिज म्हणतात की खडक की मृदा खनिजे किंवा अग्निजन्य खडक. हे तुम्हाला याची काय करायची, उत्तर शोधून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अभ्यासासाठी तुम्हाला काढायचे आहेत. कारण प्रत्येकाची उत्तर मी जर दिली तर तुम्हाला काही लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझे लेक्चर पाहत असताना जेवढे विद्यार्थी लेक्चर पाहतात त्यांनी काय करायचं, एक रनिंग नोट्स काढत चला. मी जेवढं काही सांगत असेल तेवढं तुम्ही नोट डाऊन करून ठेवत जा, आणि त्यानंतर मग तुम्हाला ही काय जेवढं काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन असणार आहे त्याची उत्तर तुम्हाला नक्कीच भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा टॉपिक संपलेला आहे. तर दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण काय काय पाहिलं, तर खडक पाहिले, खनिजे पाहिली, त्यांची ओळख पाहिली. त्याचबरोबर खडकांचे प्रकार पाहिले, खनिजांचे प्रकार पाहिले आणि मृदा खनिजे पाहिले. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपला लेक्चर कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर आपला हा टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर पुढचा टॉपिक आपला लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया पुढे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.